नमस्कार, स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में और मैं हूं आपके साथ ज्योति श्रीवास्तव। अहिल्यानगर से एक गंभीर मामला सामने आया है, जहां श्रीगोंदा तहसील के घोगर गांव में 12 नवंबर को महेश भूस और दीपक भूस पर उनके खेत में अनार के बगीचे में काम करने वाली पिछड़ी वर्ग की महिलाओं के साथ अमानवीय मारपीट करने का आरोप लगा है। पीड़ित महिलाओं के अनुसार उन्हें केबल की वायर से बेरहमी से पीटा गया। मारपीट के दौरान महिलाएं जान बचाने के लिए इधर उधर भाग रही थी, लेकिन आरोप है कि दोनों आरोपियों ने उनका पीछा कर लगातार पिटाई की। घटना के तुरंत बाद पीड़ित महिलाएं न्याय की तलाश में श्रीगोंदा पुलिस स्टेशन पहुंची, लेकिन वहां पुलिस ने उनकी शिकायत दर्ज करने से इनकार कर दिया। महिलाओं ने बताया कि 3 दिन तक वे बिना अन्न पानी के थाने में बैठकर एफआईआर दर्ज कराने की गुहार लगाती रहीं, फिर भी पुलिस से टालम टोल करती रही और मामला दर्ज नहीं किया गया। उनका आरोप है कि पिछड़ी वर्ग से होने के कारण पुलिस ने उनकी शिकायत को गंभीरता से नहीं लिया। सदर शणाय खलन निग्रहण के सिद्धांत पर चलने वाली पुलिस 3 दिन से न्याय मांग रही महिलाओं की रक्षा क्यों नहीं कर पाई, ये सवाल पूरे श्रीगोंदा क्षेत्र में चर्चा का विषय बना हुआ है। स्थानीय लोगों और सामाजिक संगठनों ने आरोपियों के खिलाफ तुरंत एफआईआर दर्ज कर उनकी गिरफ्तारी और सख्त कार्यवाही की मांग की है। चिंचोलीच्या महिला घोगरगावला कामाला गेलं महेश रामचंद्र भोस, दीपक रामचंद्र भोस त्यांची इथं वावरात शेतीला कामाला गेलो आम्ही। तर खुरपायला बसलो तर आम्हाला ते उठ उठ म्हणले, आम्ही काय उठलो नाही। उठल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला शिवागाळी दिली। शिवागाळी देऊन आम्ही लगेच पिशव्या घेऊन रस्त्याला निघालो। ते म्हणले कशाला निघाले रस्त्याला, माझ्या घरात काम करा आता। आणि मग ते लगेच धावून आले आमच्या अंगावर धावून आले। तर 1-2 चापटे चांगले हाणल्या आणि चापटे हाणल्यानंतर दुसरा भाऊ केबल घेऊन आला। तर एक महिलांच्या अंगावर योग बसला आणि एकने केबलने हाणलं महिलाला अशी पळपळ गाडीवर पळपळून महिलेला केबलने हाणलं। महिलाला 2-3 ठिकाणी अशी उलटी पालटी केली आणि त्यांनी केबलने हाणलं। 5 लांबपर्यंत जाऊ तर केबलने हाणलं त्यांनी। तो काय आम्हाला ऐकला ना। आम्ही दुसऱ्या बायका होतो त्यांनी दाब दिला का तुम्ही जर मध्ये आल्या तर तुमचा पण जाळ कोण घोगरगावामध्ये करीन, नाही तर घोगरगावामध्ये आल्या ना तर आम्हाला अशा धमक्या देतो। गळ्यातलं पण तोडलं आणि तिची गाडीवर चढून त्यांनी तिच्या पाठीमागं गाडी घेऊन सनी तिचा पाठलाग करून तिला पळपळ हाणलं, पालथी उलटी केली तुरीत उसात आणि परत एका घरात शिरली म्हणजे तिचा जीव वाचला। आता ती मरतच होती त्या दिवशी। पोलीस स्टेशन आम्ही बुधवारी 12 तारीखला श्रीगोंद्याला 2 वाजता आलो। इथं 2 वाजल्यापासून आल्यापासून आम्हाला पोलीस लोकांनी आमची दक्षता घेतली नाही। त्यांना कोणीतरी तिकडून फोन करायचं आणि त्यांनी थांबा करून सनी आम्हाला इथं रात्रीचे 10 वाजवले। त्यांनी काही आमची दखल घेतली नाही। पोलिसांनी आमची दखल घ्यायला पाहिजे ना। आम्ही मागासवर्गीय महिला असल्यामुळं त्यांनी आमची दखल घ्यायला पाहिजे। त्यांना आम्ही किती वेळा त्यांना सांगतो आमची केस घ्या। त्यांनी काय आमची केस घ्यायना। थांबा तुम्ही 10 वाजेपर्यंत थांबा तुम्ही। मग आम्ही महिलांनी काय 11-12 वाजेपर्यंत थांबायचं का? आमचं गाव रमजान चिंचोली, आम्हाला गाडी नाही, एसटी नाही, काय नाही। आम्ही करणार काय मग, कसं जाणार? पण त्यांनी इतकी टाळाटाळ केली तर आम्हाला 10 वाजेपर्यंत इथं थांबवलं। त्यांनी काय आमची केस घेतली नाही, दखल घेतली नाही। मग महिलांचं जर असा अत्याचार होत असेल तर हे पोलीस लोक आमच्यावर केस का घेत नाहीत? यांनी केस आमची घ्यायलाच पाहिजे। मग सरकारने तरी आमची केस घ्यायला पाहिजे, आमची दखल घ्यायला पाहिजे महिलांवरती। एवढंच आमची विनंती आहे का आमची दखल घ्या। महिलांना इतका अत्याचार होत, इतकी मारहाण होती आणि इतके केबलनी मारहाण होती। पळपळ महिलांना मारितात शेतकरी, याची दखल यांनी घ्यायला पाहिजे। दीपक रामचंद्र भोस आणि महेश रामचंद्र भोस यांनी एका महिलावर हल्ला केला आणि खूप तिला केबलने हाणले। केबल पण लहान नव्हती, केबल होती 4 पदरी टिळा घातलेली आणि तिला पळपळ गाडीवर मारलं। गाडी चालू करून तिला पळपळ मारली। श्रीगोंदा से सी न्यूज संवाददाता अमर घोटके की रिपोर्ट। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।